मुंबईमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी अगदी थाटामाटात सुरू आहे। बाप्पांसाठी सुंदर आणि इको फ्रेंडली मखर स्वस्त आणि मस्त दरामध्ये कुठं मिळतायच, या निमित्तानं दादरच्या मार्केटची सफर दाखवणारा आमचा खास रिपोर्ट आपण पाहूयात। नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। गणपती बाप्पाचं आगमन होते आणि या बाप्पाच्या आगमनाच्या आधीची जी तयारी असते ती म्हणजे बाप्पाच्या डेकोरेशनची। बाप्पाचा मकरात कसं विराजमान होईल यासाठी आपण खूप मेहनत करत असतो आणि त्यासाठीच आज मी आलेली आहे दादरच्या एका मार्केटमध्ये आणि इथे विविध प्रकारचे घरगुती मकर आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप खासियत या मकरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला तर मग पाहूयात गणपती बाप्पाचं हे मकर। तर आता आपल्यासोबत आहेत राजीव पवार दादा आणि राजीव दादा, इथे काय काय खासियत आहे, किती छान छान मकर आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे देवीची प्रतिकृती म्हणा, शिवलिंग म्हणा, या सगळ्या पाहायला मिळतात। किती खासियत आहे आणि काय आकर्षण आहे यावर्षी आकर्षण म्हणजे काय माहिती आहे, हे जे फुलांचं बदक असे सगळे आहे ना, कवट बिवट अशा सगळ्या फुलांपासून बनवलेले वेगवेगळे प्रकारचे पानापासून बनवलेले काय ह्याच्यामध्ये थर्माकोल आहे, फॉर्म आहे, रेक्सिन आहे, असे भरपूर मकर आहेत। पण याची काय किंमत आहे साधारण? त्याची साधारण किंमत ही 35,000 पर्यंत आहे। हे 15,000 रुपये आहे आणि कमीत कमी आहे ना 500 रुपयापासून मकर आहेत आपल्याला। पण आम्हाला पाठी बालाजीची देखील पाहायला मिळते, ती प्रतिकृती देखील आहे, त्याची छान डेकोरेशन आहे। किती या सगळ्याची तयारी कधीपासून करावी लागते तुम्हाला? तयारी कमीत कमी 7 ते 8 महिने आम्ही तयारी हीच करत असतो। आणि ग्राहकांचा किती छान प्रतिसाद आहे? गिरायकांचा एवढा प्रतिसाद आहे की आमच्याकडे माल स्टॉकमध्ये राहत नाही बापरे। आणि सरासरी आम्ही 2 महिने हे सगळं 2 फ्लोअरवरती तेच काम करत असतो। अच्छा, बरं, इथे देखील खूप छान म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं शिवलिंग आहे आणि खूप लाईव्ह आम्हाला ते दृश्य दिसतं, त्याबद्दल पासून बनवलेलं आहे आणि ह्याला आपला कळस लावलेला आहे, त्याच्यापासून वॉटरफॉल म्हणून ही पिंड बनवलेली आहे। केदारनाथ मंदिर हे तुम्हाला 5,000 5,500च्या रेंजमध्ये 5,000-5,500 2 साईज आहे त्याच्यामध्ये। तर हे देखील ग्राहकांना ह्याचा देखील छान प्रतिसाद? भरपूर हे थर्माकोल नाही आहे, हे अच्छा। आपलं रबर फॉर्म जे असतं ना त्याच्यापासून बनवलेलं आहे। अच्छा, आता हे बघा पुट्ट्यापासून बनवलेलं आपण काय, हे लाकडाच्या पासून बनवलेलं आहे। लाकडाचा जे प्लायबोर्ड असतो आपला चौरंग जे असतो ना, आपला लाकडाचा चौरंग बोलतो ना आपण, पाट बोलतो, त्या पाटापासून बनवलेलं आहे। अच्छा, हे झाडांच्या फुलांपासून पानांपासून बनवलेलं आहे। आणि तिथे पुढे आम्हाला अंबाबाईची प्रतिकृती दिसते, ती अंबाबाईचीच प्रतिकृती आहे ना? ती अंबाबाईची प्रतिकृती आहे, मुकुटा लावून ना त्याची पूर्ण डिझाईन बनवलेली आहे त्याची आम्ही। आणि दागिने देखील घातलेले, दागिने घालून ते सगळं रबर फॉर्मचं आहे आणि त्याच्या पुढे 2 डिकमाळी म्हणून असे आमच्याकडे लावलेले आहेत। ह्याच्यामध्ये पण लाईट आहे। हे फोटो फ्रेम पासून बनवलेलं आपलं। जे आपले फोटो बनवतात ना त्या फ्रेम पासून हे सगळं पूर्ण डेकाव बनवलेलं। बरं, तुम्हाला असं ग्राहकांची अशी मागणी असते का विशेष करून की असा मला मकर हवा आहे? ग्राहकांची मागणी, आता आमचं सिद्धिविनायक मंदिर जे आहे कमीत कमी आम्हाला 6 महिने आधी एकाने बनवायला सांगितलेलं। अच्छा, सिद्धिविनायक मंदिर? सिद्धिविनायक 6 महिने आधी आम्हाला 4-5 पीस बनवले आम्ही। 2 पीसची ऑर्डर होती, त्यामध्ये कमीत कमी आमच्या 50 ते 60 पीस गेले। बरं, आता इथे या म्हणजे तुमच्या दुकानात साधारण किती किमतीपासून किती किमतीपर्यंत सर्वसामान्य लोकांना? 400 रुपयापासून जे आमच्याकडे एकदम म्हणजे लहान 1 फुटाची मूर्ती जी आहे ना पुट्ट्यापासून बनवलेली आहे, ते 400 रुपयापासून आहे। आणि आता हे बघा 12,000 पर्यंत ॲक्रेलिकचं फ्रेम बनवले। ॲक्रेलिकचे जे असतं ना काचेचं, त्याच्यासारखं बनवलेलं आहे। हे पूर्ण काचेचं आहे, ॲक्रेलिक फ्रेम आहे। हे साधारण करायला किती मेहनत आणि किती दिवस लागले असते? सरासरी ह्याला नाही बोललो ना तरी 8-15 दिवस 1 पीस बनवायला जातात। म्हणजे त्याचे आमच्याकडे साचे असतात, त्या हिशोबाने कटिंग करतो आम्ही। हे सगळे टोटल कटिंग केलेले पीस आहे ते। अच्छा, आणि हे सगळे ना तुम्हाला आता हे बघा, याच्यावर ॲक्रेलिक आहे, याच्यावर प्लास्टिक फ्रेम असते, त्याच्यावरती आता इकडली काढलेली नाही काय, इकडला लुक वेगळा येणार, इकडला लुक काढली म्हणून इकडला वेगळा लुक येणार। आणि लांबून बघितलं त्याच्यावर बल्ब बिला फोकस जर मारला ना हे पूर्ण चमकतं। बरं, हे किती पीसेस गेले असतील? हे आमच्या कमीत कमी 50-60 पीस गेले। बापरे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे पाहता क्षणी खूप छान वाटतंय। आता हे काचेची फ्रेम महल बनवलेले आहे, महाल, हे पूर्ण काचेचं आहे? पूर्ण काचेचं आहे, हे पूर्ण कस्टमाइज केलेलं आहे। आणि हे कोण करतं? हे सगळे आमचे काही बाहेर कारखान्यामध्ये आहेत आणि काही कारागीर आमचे भरपूर आहेत कारागीर। अच्छा, त्यांच्याकडून करून घेता? सगळे बनवतात इथे। ह्याच्यामध्ये काय माहिती, आपला स्पंच आहे ओके, हा रबर फॉर्म बोलतात ना त्याच्यापासून बनवलं। हिला फॉर्मची फ्रेम आहे, रबर असतो एक नॉर्मली साधा, त्या रबरची फ्रेम असते, त्याच्यामध्ये ही कटिंग करून बनवलेलं असतं। हे स्वामी समर्थांचं आहे। स्वामी समर्थांचं देखील छान
इथे केदारनाथाची फ्रेम आहे मोठी. हम्म. हे ग्राहकांची मागणी असेल ना सगळ्या गोष्टी? गिरायकांची मागणी आहे आणि आपल्याला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या डिझाईन प्रत्येक हा, माणूस कारण आता की- या वर्षी जरी हा. डिझाईन घेऊन गेला ना पुढल्या वर्षी बोलतो आम्ही ही डिझाईन घेतलेली. हा. मग पुढल्या वर्षी गिरायक काय करतं की दुसरी डिझाईन मागतं. बरोबर. त्याच्यामुळं काय प्रत्येक वर्षी गेल्या वर्षी आमच्याकडे ह्याच्यामध्ये आहे हा. ना एक मुकुट कळस म्हणून होता हम्म. असं इथंच लावलेला एक्रेलिक फ्रेम मध्ये. अच्छा. ते बी गेल्या वर्षी पूर मागणी होती. आता ह्या वर्षी एक्रेलिक मध्ये मंदिर बनवलेलं आहे. खरं तर राजू दादा तुमच्यासोबत हा संपूर्ण सफर जी मकरची होती आणि तुम्ही खूप छान पद्धतीने मला एक्सप्लेन करून सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. धन्यवाद. तर आपण पाहिलं विविध प्रकारचे मकर आपल्याला इथे पाहायला मिळाले. आपण संपूर्ण मकरची सफर इथे केलेली आहे. 3 ते 4 फुटांपर्यंतच्या घरगुती गणपती बाप्पाच्या मकरसाठी ते बेस्ट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही देखील जर कन्फ्यूज असाल मकर खरेदी करता तर दादरच्या या मार्केटमध्ये येऊन नक्की भेट द्या. तुम्हाला खूप छान असे व्हरायटीचे मकर पाहायला मिळतील. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.